इतकी पण हाईट नाही नाही तर कोणी काठीने फोडेल म्हणजे घे तू. अगं मॅडमनी बघितलं तर बघू देत ना. मी सुप्रीम कोर्टातून ऑर्डर घेतलीये. सुप्रीम कोर्ट आणि महाजन अंकलनी प्रिकॉशन्स पण घ्यायला सांगितलं. लक्षात आहे ना? आय रिमेंबर दॅट. आणि फार उंच नाहीये का? पिंकी घे. तनू एवढी उंच बास यार. किती उंच करतेस तू? बास एवढी? माझी ती मॅडम तिथे चिडून बसली आपल्यावरती. फ्रेंड वगैरे करते. हो यार मलाही सकाळी खूप टोचन दिलंय तिने. हे काय कपडे घातले? सण आहे, पार्टी नाही, यॉन किऑन सगळं. आजच्या दिवशी ना तिला इग्नोर करा. आणि काय सांगायला गेली ती? जे काय सांगायला गेली असेल ना सांगू द्या. माझे अंकल आहे ना तिची. तनू दही अंडी वगैरे होईल ग. पण गोपाल कृष्णची प्रेम कुठे आहे? वनी बघते ते सगळं. बरं तनू अजून काय नेक्स्ट प्लॅन काय? अजून काय यार स्पीकर. ओ यार फुल तू कल्ला करायचा. चला एक नंबर. साहेब तुम्ही काहीच का बोलत नाही? काय बोलू तुम्हीच सांगा. आपण इथे काही नियम केले ते त्या मुलींच्या भल्यासाठीच ना. इथे कुठले सण साजरे करायचे कुठले नाही हे आपण ठरवलंय, बरोबर की नाही? अहो दुर्गाबाई, परिस्थितीनुसार कधी कधी नियम बदलावे लागतात. ही अशी तुम्ही त्यांची बाजू घेता ना म्हणून दिवसेंदिवस डोक्यावर बसत चालल्यात त्या. त्यांना आता बरोबर कळलंय की थोडासा चेहरा काढून तुमच्याशी बोललं ना की तुम्ही त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकता. आणि म्हणून त्या आजकाल मला डावलून सरळ तुमच्याकडे परमिशन मागायला येतात. आगाऊ कारट्या कुठच्या किंमतच ठेवली नाहीये काही माझी. दुर्गाबाई असं काही नाहीये. हे बघा आपण सण साजरे कशासाठी करतो? आपलं मन प्रसन्न राहावं म्हणून ना. हो पण एका माग आता या सगळ्या मुली ज्या तणावाखाली आहेत ना तर हा सण साजरा केला की बरं वाटेल त्यांना. बघा धिंगाणा घालायला या नतभ्रष्ट कार्ट्यांना फक्त निमित्त हवं असतं, बाकी काही नको. हो वय आहे त्यांचं, करू दे त्यांना काय करायचं ते. हा पण आज जर तुम्ही त्यांना रागवलात ना तर ते मला चालायचं नाही, समजलं ना? साहेब अहो कसं सांगू तुम्हाला? कसले कसले कपडे घालून फिरतायत? मुलीच्या जातीला शोभतं का हे? हे बघा मी काय सांगितलंय तुम्हाला, आज त्यांना जे करायचं ते करू दे. दही हंडी फोडताना जी खबरदारी घ्यायची आहे ना ती मी त्यांना सांगितली. आणि माझा माझ्या मुलींवर पूर्णपणे विश्वास आहे. तुम्ही तसं बोलल्यावर मी काय बोलणार? घालू दे कोण. चला चला तुम्ही पण चला, तुम्हाला पण बरं वाटेल. चला. कठीण आहे. हे काय या ड्रेस मध्ये येणार आहेस? जा पटकन चेंज करून ये. नाही बाई मी याच ड्रेस मध्ये ठीक आहे. कम ऑन वनिता मा, आज हा ड्रेस कोड आहे. जा पटकन चेंज करून ये जा. नाही बाई मला नाही जमणार अशा कपड्यात वावरायला. अगं तुला हंडी फोडता नाही येणार या ड्रेस मध्ये. चालेल बाई, मी बाजूला राहून तुम्हाला सपोर्ट करेन, पण हे असले कपडे मी नाही घालणार. ते फाईन ॲज यू विश. बरं तन्वी स्पीकर्सचं काय? स्पीकर्स लावूया. ए वन मिनिट. अगं मालती सागरिका कुठे? अगं हा येत आहेत त्या, काहीतरी सरप्राईज प्लॅन करतायत वगैरे असं काहीतरी म्हणत होत्या. सरप्राईज? तन्वी मी एक सांगते ते ऐकशील?
बोलो वनिता माँ, जो बोलना है खुल के बोलो. आपण बाळकृष्णाला प्रार्थना करू. त्याला सांगूया की इथलं वातावरण परत पूर्वीसारखं होऊ दे. ओके, आय ऍग्री. सगळ्यांच्या विशेष पूर्ण होऊ देत असंही मागूया. अरे ते काय म्हणतात ना ते, अरे आम्ही आपल्या भाषेत तथास्तु म्हणतात त्याला. या तेच ते. सगळ्यांच्या मनातल्या सगळ्या विशेष पूर्ण होऊ दे. हॅपी. ओ चला म्युझिक ऑन करूया. चला चला मस्त. परफेक्ट. सागरिका मालती या लवकर. बघा कसं दिसतोय. ओ माय गॉड, फॅन्टास्टिक. मस्त ना. तू हे जे काय केलंयस ना खूप भारी आहे. हो ना. अगं नाही, तन्वीने सगळं अरेंज केलं म्हणून, नाही तर हे सरप्राईज एलिमेंट प्लान नसतं करता आलं. सरप्राईज एलिमेंट ना 4 चांद लगाने वाला है. येस, बट 4 चांद तो अब लगेंगे. परफेक्ट. अरे मुलींनो, काय करताय? यार सगळे थांबलेत तुमच्यासाठी तिथे. चला लवकर. हो तू जा ना, आम्ही आलो. एक मिनिट, तुम्ही मागे काय लपवताय? नेहा, सरप्राईज आहे यार. 2 मिनिटात आलो. जा ना प्लीज. प्रियांका 2 मिनिटं म्हणजे 2 मिनिटं प्रियांका. हो हो हो. तर प्लीज खरंच 2 मिनिटात या. त्यात तनुचं सटकलं ना, तुम्हाला माहितीये काय होतं ते. चला ना. अगं मोजून 2 मिनिटं नेहा. नक्की या. लगेच या. आलो आलो आलो. आता तुम्ही काय मला असंच बाहेर घेऊन जाणार की काय? ए गप. थंडी मस्त लागलीये ना यार. ही नेहा का नाही आली अजून? काय माहिती, बघ ना. ए ओय, एकटी कुठे? हा, बाकीचे कुठे आहेत? अगं येतायत ना. येतच असतील ते. बघ येतायत. हा आल्यात. ती वेळ लावतायत या. अगं अशा काय येतायत? अरे यार, त्याची पाठी कोण लपलंय? हा, काय सरप्राईज आहे नक्की? आय होप काहीतरी बरं असेल. यार आय रिअली डोंट नो. मला माहित नाही, पण हडण्याचा आवाज आला होता मगाशी. अगं असं काय बघताय? आपली मुलींची जरी दहीहंडी असेल तरी एक श्रीकृष्ण हवा की नको? ऑफकोर्स. म्हणून 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 हे सरप्राईज. हडम्या, हे गोड दिसतोय ना. हडम्या हडम्या, हे काय आहे? वल्ली, तन्वी, गर्ल. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, टाक 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 कर नीचे का चोर. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, टाक 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 कर नीचे का चोर. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, करे नीचे का चोर. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, करे नीचे का चोर. काहीतरी मिसिंग आहे यार. हा, जर ध्यान हवी होती. तुला बोलवायला पाहिजे होतं ना. खरंच जरा तो खालचा थर भक्कम झाला असता. Come on, Tanvi. Come on, Tanvi. You can do it. Come on, please. Come on, Tanvi. But
अगं तन्वी हळू. ये तिला धर यार सांगितलं होतं मी. कुठे लागलं आता तुला खूप चोके लागलं का तुला खूप तनू अगं मंदा हसतीये काय लागलंय ना आय ओके. प्रियंका समोर मजा आली ना. हो पण आटे पूर्ण डिले झाले यार. हो ना. आज दुपारी जेवणानंतर मी मस्त ताणून दिली. ताणून कुंभकर्णासारखी घोरत होती सगळं तू. जेव्हा मला झोप पण नाही आली. बाय द वे तू का थकलीस ग? किती डान्स केला आपण. माझे तर पायच दुखतात. ते वजन कमी कर आधी सगळं ठीक होईल. आणि मग नाचायचं नाही ना मग एवढं. तन्वी आणि मी मिळून हंडी फोडले. आम्ही मस्त फ्रेश होतो. आणि तुझं काय आहे का? ऍक्च्युली आय अग्री विथ प्रियंका. यू अग्री विथ प्रियंका. हे जरा मिरेकलच आहे नाही. ए कम ऑन यार. आय मीन सिरियसली या आधी मी इतकं कधीच एन्जॉय केलं नव्हतं. खरंच मस्त फ्रेश वाटतंय आज. खरंच ग. आणि इथून पुढे मस्ती करतच राहू. मला सांगा आज सगळ्यात भारी कोण होतं? ऐकतो ना त्याला वाटेल हाक मारे आणि येईल. अरे काय अवस्था झाली होती त्याची. तुझा कावरा बावरा झाला होता. आणि सर्वात भारी म्हणजे त्याचा घेतो का गो. नेहा हसून घे आणि मग बोल. तर काही कळत नाही अगं. प्रियंका काय लुक केला होतास तू हळम्याचा. भारी वाटत म्हणजे हळम्याला कृष्ण करायची आयडिया सॉलिड होती तुझी. ए नाही पण तन्वी खरंच हा. तू महाजन काकांची परमिशन घेतलीस म्हणून आपण सगळे एवढे एन्जॉय करू शकतोय. खरंच ऑल क्रेडिट गोज टू यू. हा काय चाललंय? नेहा जरा मला पिंच कर ग. अगं म्हणजे इथे प्रियांका तन्वीचं कौतुक करते आणि तन्वी प्रियांकाचं कौतुक करतेय. अगं ही इडियट. इतकं जोरात पिंच करतात का पिंच कर म्हणून. सॉरी डार्लिंग. मग तनू आहेच बेस्ट. आफ्टर ऑल शी इज माय फ्रेंड. ए डंबो माहिती हा. तनू बघ ना मला डंबो म्हणते. एक कमॉन यार नेहा. काय ग तू अशी काय सतवतेस तिला? हा माहितीये ना ती डंबो आहे. सारखं सारखं बोलायची काय गरज आहे? हा तनू ऐका ना मला ना एक आयडिया आली. आज सकाळी पण इतकी धमाल केली आहे. तो शाम को भी कुछ एक्साइटिंग तो बनता है ना. मूवीला जाऊया. बेस्ट आहे. ही गर्ल ए काय झालं? अशा का बघताय? नको जाऊया का? ए इट्स ब्रिलियंट आयडिया. ए हो ना. एक गर्ल्स यार पण एक प्रॉब्लेम आहे. आता काय? अगं परमिशन. हा यार तनू एकदा महाजन अंकलची परमिशन घेतली होती. मूवी साठी परमिशन देतील का ग ते? देवा धर्माचं होतं म्हणून बाबांनी परमिशन दिली. रात्रीचं बाहेर जायला परमिशन नाही देणार ते.
तसंही रात्रीचं पोरी सुरीने बाहेर जाणं योग्य नाही. ए वनिता मा, हे दरवेळेला असं काहीतरी बोलून मूड स्पॉइल करायलाच हवाय का तुला? अगं ए बाई, मी मूड बीड काय स्पॉइल करत नाहीये, मी सत्य आहे ते सांगते. ए चिल यार, माझ्याकडे ना अजून एक आयडिया आहे. पण सगळ्या जणी मिळून दुर्गा मॅमकडे जायचं आणि त्यांना व्यवस्थित कन्व्हिन्स करायचं. काय म्हणता? ए गुड आयडिया. आपण आजच्या दिवसाची परमिशन काढू त्यांच्याकडनं आणि इथून पुढे कधीच रात्री कुठे बाहेर जायची परमिशन नको असं सांगूया. डन. आय मीन आज आपण सगळ्यात मस्त मूड मध्ये आहोत. मग आपण जर जाऊन त्यांना जरासा मस्का लावला ना तर त्या लगेच ऍग्री होतील यार. काय म्हणता? जाऊया? हा चला. मिशन मॅम. पण ते झोपले असतील तर? अगं नाही ग, मगाशी गेटवर बघितलं मॅडमला धनमॅदाशी बोलताना. ए मग चला ना बाहेर बघूया. हा चला. हे दुर्गा मॅडम कुठे दिसत नाहीयेत. हनम्या दादा कुठे गेला? ए हे बघा, मॅम कितीही चिडल्या ना तरी आपण त्यांच्यावर रागवायचं नाही. ओके? हे आणि ना आपण एक काम करूयात, आज आपल्याला दही हंडी सेलिब्रेट करून दिल्याबद्दल ना आपण मॅमना थँक्स म्हणूयात. हा म्हणजे असं जरा कौतुक वगैरे करूयात हा त्यांचं म्हणजे. मग तर डेफिनेटली ते परमिशन देतील ना आपल्याला. एक्झॅक्टली. हे वनिता, हो काय झालं? हे बघ, तिकडे काहीतरी. काय ते? ए चला आपण बघूया. काय आहे? अगं पण ते काढल्याशिवाय कसं कळणार? आणि काढायचं कसं? थांबा. काढू.